नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील एका पेशंटला भेटण्यासाठी एका दवाखान्यामध्ये गेलेले असताना लिफ्टमधून प्रवास करत असताना थेट लिफ्ट वरती न जाता खाली कोसळली आणि 2 ते 3 मिनिटे थेट मनोज जरांगे पाटलांना लिफ्टमध्ये बंदिस्त व्हावं लागलं। त्यानंतर दरवाजा तोडून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले की ओव्हरलोडमुळे अशा प्रकारची घटना घडलेली आहे। मात्र या संबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे। मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये प्रवास करत होते त्या लिफ्टमधला हा सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। अगदी या घटनेने महाराष्ट्रभर खळबळ पोहोचली आणि अगदी 10 मिनिटांमध्ये महाराष्ट्रातील मनोज जरांगे पाटील यांचे जे काही चाहते आहेत त्यांच्या मनात एकच धडधड निर्माण झाली आणि मनोज जरांगे पाटील सुखरूप आहेत का या संदर्भात अनेक फोन देखील महाराष्ट्रभर सुरू झाले। ही बातमी जशीच ब्रेक झाली त्यानंतर सोशल मीडियावरती आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये एक मोठी खळबळ उडाली। मात्र मनोज जरांगे पाटील हे सुखरूप आहेत आणि ते जे काही लिफ्टमध्ये प्रवास करत होते त्या लिफ्टचा देखील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। त्यामुळे हा अपघात हा किरकोळ आहे आणि केवळ जास्त लोकांनी त्या लिफ्टमध्ये प्रवास केल्यामुळे हा अतिशय थोडक्यात ते वाचले आहेत असं देखील म्हणता येईल। मात्र मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सुखरूप निघून गेले आणि त्यानंतर त्यांनी पुढील त्यांचे कार्यक्रम हे देखील अटेंड केलेले आहेत। मात्र मनोज जरांगे पाटलांवरती लोकांचा जीव किती आहे एवढ्या साध्या गोष्टीवरूनही मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी अगदी महाराष्ट्रामध्ये या बातमीने खळबळ माजल्याची पाहायला मिळाली। तर आपण बघू शकता की हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज हा सोशल मीडियावरती देखील व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे।